आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातलं प्रकरण 5. सारा जीवन अवघच बदलला याचा भाग 5. आजाराच्या पहिल्या रात्री घरातील वातावरण इतकं चिंतामग्न झालं असता आप्पा कोणत्या अवस्थेत होते? जगाला कायमचा रामराम ठोकावा लागणार म्हणून काय ते विकल झाले? आप्त स्वकीयांचेच काय, परंतु स्वदेहाचेही संबंध तुटणार असं वाटत असूनही ते भावविव्हल झाले नाहीत. मरणाच्या त्या अतीव भीतीतून भक्तीचा उदय झाला आणि भक्तीनं चिरशांती प्राप्त झाली असं त्यांनीच म्हटलंय. आजाराच्या या मरणप्राय तीव्र धक्क्यानं आप्पांचं जणू भाग्यच उदयाला आलं. जी गोष्ट त्यांना अध्यात्माच्या सदभ्यासाच्या 12 वर्षांच्या तपश्चर्येनंही झाली नव्हती, जे ध्येय साध्य होण्याकरता उभं आयुष्यही त्यांना पुरं पडलं नसतं, ते ध्येयच मरणाचा सोंग घेऊन जणू त्यांना भेटायला आलं होतं. अकस्मात आलेल्या आजाराच्या अतीव धक्क्यानं त्यांचं शरीर 6 महिने खिळखिळं करून टाकलं होतं. त्यांनी अमृतधारा या काव्यात म्हटलं आहे, भवती गतिमत जगदक्षरशः षण्मास परिभ्रमले निजली काया उभी कराया म्हणूनी चित्तन धजले. याप्रमाणे 6 महिने त्यांनी जवळजवळ निजून काढले. हिंडणं फिरणं वाचन आणि गप्पा गोष्टी यापैकी काहीही करणं त्यांना शक्यच नव्हतं. आता शरीर जीर्ण झालं तरी मन जीर्ण होत नाही. त्याचे व्यापार अशाही स्थितीत चालू राहणं शक्यच असतं. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं विचार करता या स्थितीत मन हे चिंतेनं काळजीनं घेरलेलं असावयाचं. आपल्या सर्व महत्त्वाकांक्षा धुळीला मिळणार या शंकेनं ते व्यथित झालेलं किंबहुना हताश आणि निराश झालेलंच असावयाचं. परंतु आप्पांची महनीयताही इथंच दिसून येते. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. या नाथांच्या वचनाप्रमाणे या स्थितीचं त्यांनी कौतुकच केलंय. देवावर भार घालून आपला संसार देवाच्या पायावर अर्पण केल्यामुळे सर्व काळ निश्चिंतपणे भगवत भजनाचा महानंद त्यांना उपभोगता आला आणि त्या अलौकिक अनुभवाचं वर्णन त्यांनी साकी वृत्तात करून ठेवलं आहे. मनातील भाव साकी वृत्तात लटपटणाऱ्या हातांनी पण खंबीर मनाने त्यांनी त्यावेळी लिखित केले. त्यालाच त्यांनी अमृतधारा हे सुंदर नाव दिलंय. 6 महिने देहाच्या पिंजऱ्यात कोंडून न कोंडल्याप्रमाणे वाटलेले आपले महान भाव काव्याच्या कोंदणात बसवून ठेवले असल्यामुळं त्यांच्या त्यावेळच्या अंतरंगाचं दर्शन घेणं आजही आपल्याला शक्य झालं आहे. स्फटिकगृहींचे डोलत दीप जैसे. विशुद्ध अंतःकरण रूपी स्फटिकगृहातील भावरूपी दीपच जणू अमृत किरण फेकीत आहेत असं अमृतधारा वाचताना वाटतं. अमृतधारा या काव्याच्या आधारे त्यांच्या अंतरस्थितीचं स्वरूप आपण मागावून पाहू. परंतु त्यांची बाह्य स्थिती कशी होती हे प्रथमतः समजून घेणं अधिक इष्ट आहे. या वर्णनाचा हा सगळा भाग आपण आता उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.